शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी अंतिम टप्प्यात। आमदार म्हणजे पक्ष नव्हे, निवडणुका निव्वळ तमाशा उरलाय। सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, निवडणूक आयोगावर देखील प्रश्नचिन्ह। आजच्या सुनावणीकडे लक्ष। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दरेगावात 3 दिवस मुक्काम, दौऱ्यामागील नेमकं कारण अस्पष्ट। अचानक केलेल्या दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा। उपमुख्यमंत्री शिंदेंनी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे आता भाजप आज सत्तेत। विरोधात वक्तव्य करण्यापेक्षा भाजपनं शिवसेनेचे आभार मानावे, रवींद्र धंगेकरांचा भाजपच्या नेत्यांवर हल्लाबोल। कॉक्रोच जनता पार्टीच्या बैठकीत 7 तास मंथन, सीजेपीकडनं पुढचा मास्टर प्लॅन तयार। आज मोठी घोषणा केली जाणार, आशुतोष रांका यांची माहिती। फडणवीस सरकारचा जेनझेनसाठी मेगा प्लॅन, तरुणांसाठी राज्यात 1000 रोजगार मेळाव्यांचं आयोजन। मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आदेश। दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनानंतर संघाचं जेनझेनवर विशेष लक्ष। सरसंघचालक मोहन भागवत आज मुंबईत तरुण पिढीशी संवाद साधणार। 100 शहरातून 2000 विद्यार्थी सहभागी होणार। पुणे अल्पवयीन आरोपी धिंड प्रकरणात पोलीस निरीक्षकांच्या मुळावर वादग्रस्त पीआय मानसिंग पाटील यांची विशेष शाखेत तडकाफडकी बदली। येरवडा जेल बाहेर मित्रांकडनं गुंडांचं बर्थडे सेलिब्रेशन, कैदी शंकर भालकेसाठी जेल बाहेर फटाके फोडून धिंगाणा। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, सुलतान सय्यदला पोलिसांकडनं अटक। विक्रोळीत कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड, मध्यरात्री 2 वाजता घरात गाणी लावण्यावरनं राडा। सख्या भावाकडनं भाऊ आणि पुतण्यावर चाकू हल्ला। 2 जण विक्रोळी पार्कसाईड पोलिसांच्या ताब्यात, परिसरात खळबळ। महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, रायगड, पुणे आणि साताऱ्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा। हवामान विभागाकडनं ऑरेंज अलर्ट, तर ठाणे, रत्नागिरी, नाशिकला येलो अलर्ट जारी।